BCCRL मधील खेळाडूंनी स्टेजवरती यायचं आहे. BCCRL मधील खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊया आपण ज्या खेळाडूने खरं तर कमाल केली असा खेळाडू किरण. 5 धावा आणि 3 विकेट. पहिला षटक ज्यानं फेकला तो ठरला मॅन ऑफ द मॅच किरण. तुम्हाला जर अजून वेळ केला तर मॅच होणार नाही, परंतु मॅच 100% झाली असती. चला मॅच चालू करा. अजून वेळ गेला तर ती तुमची चुकी असेल, लक्षात घ्या, कारण अजून जवळजवळ 1.5 ते 2 ओव्हर एवढ्याला संपल्या असत्या. चला लवकरात लवकर फिल्डिंग सजवा. चला जितकी मीटिंग याल तितका तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये उशीर होईल. तर मॅच ऑन. चला लवकरात लवकर चालू करा. ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय दिनेश आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय अनिकेत. गोलंदाजी मार्कवर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू बाबा 11 चे उपस्थित आहेत. सान्वी स्ट्रायकर्स 12वा खेळाडू. या वेळेला पहिला चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय.
गोलंदाजी मार्कवर मंगेश. यावेळेला लॉप केलाय चेंडू आडव्या पट्ट्यात. वन बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. बॉल द्या रे पटकन. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट होता, त्यानंतर चौकार आलाय. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून बॉन्ड लाईनच्या दिशेने दुसऱ्या टप्प्यात आणखी एक चौकार. 2 चौकार लगावलेत. धावसंख्या बनवण्यासाठी प्रयत्न आणि ही झुंज पाहायला मिळते. दिनेश 3 चेंडू 8 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. गोलंदाजी मार्कवर मंगेशला आता P1च्या या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 षटकांचा सामना म्हणजे पहिला पॉवर प्लेचा ओव्हर आणि ज्यामध्ये धावसंख्या बनवण्यासाठी फलंदाज प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. अवांतर चेंडू पंचांनी इशारा केलाय. या अवांतरने धावसंख्येत भर पडेल. 9 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मंगेश याचा ओव्हर द विकेटनं दिनेशसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गुडघ्याचा वापर. स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलेपर्यंत नकार दिलाय फलंदाज अनिकेतनं, कारण ही धावसंख्या होऊ शकत नाहीये. दिनेश पुन्हा एकदा यावेळेला घुसून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार. या षटकारानं 15 धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू आहे. प्रत्येक दिशेला हा खेळाडू खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला फटके देखील त्या पद्धतीने मिळतात. हा पुलटा चेंडू आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती. कुठल्याही प्रकारचा विकेट नाहीये. 19 धावा. BCCRL चे आदरणीय यांचे SPL कमिटीतर्फे आदरणीय संभाजी कदम यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. SPL कमिटीतर्फे BCCRL चे संभाजी दादा कदम यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 19 धावा पहिल्या षटकात लिहिल्या जात आहेत. कुठल्याही प्रकारचा विकेट नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओव्हर द विकेटनं पाहणी करतोय पॉपिंग क्रीजची. कुठे चेंडू कशा प्रकारे फेकावा, मागच्या षटकातील झालेल्या चुका भरून काढायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा या शब्दांना आपण सातत्याने क्रिकेटमध्ये लक्षात ठेवा, कारण तुमचा अनुभव, तुमचा कॉन्फिडन्स मैदानावरती हवा असतो. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळेला हलक्या हातात पुश केला अनिकेतनं. अनिकेतला माहिती आहे कदाचित या गोलंदाजाचा अँगल, कुठल्या पद्धतीनं हा गोलंदाज चेंडू फेकून काढेल आणि मला कशा प्रकारे खेळायचा आहे. तर पहिल्या चेंडूला त्यानं सन्मान दिलाय. त्याला थोडंसं शांत राहणं आवडतं, कारण पुढच्या चेंडूंवरती आम्हाला खेळण्यासाठी अजूनही चान्स आहे. त्यामुळे हा चेंडू त्यानं स्टॉप केलाय. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा अनिकेतसाठी लॉप केलाय चेंडू. शांततेनंतर शांततेला भंग करणारा हा उत्तुंग भरारी घेणारा षटकार. या षटकारानं आता मात्र धावसंख्येचा वेग 25 धावा 25 धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत. अतिशय स्पीडनं फलंदाजी पाहायला मिळते.
अनिकेत आणि दिनेश याची. आणि इथे आपण पाहतोय 25 धावा दुसरं षटक आणि तिसरा चेंडू प्रगती पथावर असताना गोलंदाज आहे अभिला आपल्या परिवर्तनाच्या सहारे गोलंदाजी करावी लागेल, कारण त्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू पाठवून दिला डायरेक्ट वाडीमध्ये. षटकार. अनिकेतनं पहिला चेंडू ज्या पद्धतीनं पाहिला त्यानं सांगितलं हो शांत हो. त्यानंतर मात्र त्यानं लगातार 2 षटकार लगावलेत हॅट्रिकच्या भोळ्यावरती आणि कमिटीकडून जो हॅट्रिक लगावेल त्याला मात्र 500 रुपये. मग विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक. इथे हॅट्रिकच्या रणवेवर आहे अनिकेत. दिनेशनं कमाल केली होती पहिल्या षटकात, त्यानंतर कमालीचा फटका. 31 धावा धावफलकावरती. अभि पुन्हा एकदा तयार हॅट्रिकच्या बोल्यावरती. अनिकेतसाठी हा चेंडू त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून हॅट्रिक कंप्लीट केली जाते. लगातार 3 षटकार. काय जबरदस्त फलंदाजी. आज मात्र या क्षणाला जाता जाता सर्व चेंडू आम्ही घालवून जाणार हाच धाडसी निर्णय कदाचित अनिकेतनं यावेळेस घेतलाय. आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत. काय जबरदस्त फलंदाजी. आलेल्या येणाऱ्या 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले होते. यावेळेस चेंडू मात्र बदलला. हाच चेंडू फेकायचा होता अभिला. यावेळेस थोडासा बाजू बदलली. राऊंड विकेट निवडलं गेलं आणि त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच लाईनने फेकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटलेला चेंडू आपल्याला वाईड पाहायला मिळतोय. फिल्डिंगची जर आपण व्ह्यूवर रचना पाहिली तर डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल मिड विकेटला, लॉंग ऑनला, स्वीपरला मात्र त्याच्या प्रत्येक गोष्टी पडताळून चेंडू पाठवून देतोय. पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. चौकार आणि षटकारच घेऊन आलेत. दुसऱ्या फटक्यांची आम्हाला माहितीच नाही किंवा आम्हाला ते ज्ञान दिलंच नाही. अशा प्रकारे चित्र पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये एकूण धावा आल्या 23. पहिल्या षटकामध्ये आल्या 19. ऑल टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 42 धावा. तिसरा षटक या वेळेला नवीन गोलंदाज समीर. मागच्या 2 षटकात झालेल्या चुका भरून काढायच्या असतील तर समीरला परिवर्तनाची गोलंदाजी त्याशिवाय पर्याय नाही. कारण जेव्हा फलंदाज मैदानावरती सेट होऊन खेळतो त्यावेळेला त्याला थांबवणं फार कठीण असतं. फुलटॉस चेंडू त्याच नजाकतने खेळून काढला. अप्पर कट केलाय थर्ड मॅनला. चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय हनुमान कामोठे स्टँडकडे. चौकार. 46 धावा धावफलकावरती. यस चेक केला जाईल. बिमर ना सर? यस बिमर चेक केला जाईल यावेळेस. पंच आहेत आमचे. आजच्या दिवसात आपण पंचांची भूमिका जर पाहिली तर अप्रतिम. 3 पंच त्रिमूर्ती. सर्वात कठीण भूमिका बजावण्यासाठी सुबोध गडसे सर, मयूर कडाव सर, प्रदीप शिंदे सर आणि हा नो बॉल. उंचावर असलेला हा चेंडू संशयास्पद आढळला आणि चेक केलं गेलं. 47 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा समीर याचा पुढचा चेंडू दिनेशसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला संधी आहे. थोडासा पुढे पडला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे टप्प्यात चेंडू उचलण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेने 48 धावा धावफलकावरती. पाहूया यावेळेस पुन्हा एकदा समीर याचा पुढचा चेंडू. मागचा चेंडू फार सुंदर राहिला आहे. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो. एक धाव कंप्लीट.
दुसऱ्या धावेला प्रयत्न नाही आहे, कारण थ्रो लगेच फेकला गेलाय. तुमच्या हातातून थ्रो सुटणं फार महत्त्वाचं आहे. जितका वेळ तुमच्या हातामध्ये चेंडू असतो तितक्या धावसंख्या जास्त जाण्याच्या संभावना असतात. इथे मात्र मागच्या 2 चेंडूंवरती थांबवलंय समीरनं. हीच कमाल, हीच गोलंदाजी, हाच परिवर्तन समीरकडून अपेक्षित आहे. यावेळेला पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट कट आली आहे, चेंडू नीटचा आला नाही आहे. या अगोदरही दिनेशला आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं होतं, सक्सेसफुल फटका, अशा फटक्यांना तो वारंवार जाणला जातो. परंतु अर्धशतक 50 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आतापर्यंत एकूण चेंडूंचा विचार केला 3 चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, इथे चूक होणार नाही आहे याची खरं तर गरज होती. आता मात्र या जोडीला फोडण्यात यश आलंय. दिनेश जाईल परतून. नवीन फलंदाज नितीन. यावेळेला आडव्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक आहे, परंतु प्रयत्न देखील तितके सुंदर. काय जबरदस्त थ्रो, बॅकअप आहे त्याला. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 3 षटकांचा खेळ आपण पाहतो. एकूण धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत 51 धावा. अजूनही शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 4 षटकांचा सामना, तिसरा षटक आणि शेवटचा चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु जातोय चेंडू बॅटला घासून. बाईज, यस, चौकार. या चौकारानं एकूण धावा धावफलकावरती 55 धावा. शेवटचा षटक, चला वेळ लावू नका लगेच. 3 षटक धावा लिहिल्या जात आहेत. इथे मात्र शेवटचा षटक. स्ट्राइक वरती नितीन, नॉन स्ट्राइक एंड वरती दिनेशला पाहतोय. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज किरण. हलक्या हातात पुश केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू चांगला होता. ज्या पद्धतीचा चेंडू आला त्याच पद्धतीनं बॅट फिरली गेली आणि एक धाव मिळाली. कदाचित हा दिनेशला स्ट्राइक देण्याचा एक प्रयत्न असावा, कारण दिनेशच्या बॅटमधून जास्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लॉप केलाय चेंडू, स्ट्राइक रोटेट झाली आणि चेंडू पाठवून दिला अगदी अटके पार. षटकार. चेंडू द्यायचा लगेच. टेनेक्स बॉल वरती खरं तर तुटून पडलाय दिनेश. पुढचा चेंडू. या वेळेला किरण याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वादळाला थांबवण्यासाठी कॅच उडवली आहे आणि इथे चूक झाली आहे. चुकीला माफी नाही मित्रांनो. या खेळाडूला थांबवणं फार महत्वाचं होतं आणि तिथे मात्र धावसंख्या चोरण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्राइक रोटेट झाली आहे. ही खरं तर कमाल झाली. एकूण धावा 63 धावा. जर ही कॅच घेतली असती तर धावसंख्या ज्या वेगानं पळते तो वेग मात्र इथे आटोक्यात आणता आला असता, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीये. नवीन फलंदाज सूरज. दिनेशनं आतापर्यंत 24 धावांवरती खेळतोय दिनेश. 11 चेंडू. किरण पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा
लॉप करण्याचा प्रयत्न, लेग स्लिपला शतरक्षक आहे इथे, मात्र तुतू मेमे कॅच, चेंडू हातामध्ये, मात्र आल्या पावली मात्र परतावा लागेल सूरजला. विकेट सॅक्रिफाईस म्हटलं जाईल, कारण दिनेश स्ट्राईकवरती असणं फार महत्त्वाचं आहे. तो जितके चेंडू स्ट्राईकवरती असेल, आतापर्यंत चेंडू झालेत 4, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजून. आणि सानवी स्ट्रायकर्स या 2 चेंडू नंतर लगेच आपण फिल्डिंगसाठी तयार राहायचं आहे. फुल टॉस, फुल लॉस. या वेळेला चेंडू गेलाय अटके पार, षटकार. जवळजवळ 4-5 डझन चेंडू आज मात्र गायब झालेत. शेवटचा बॉल, 69 धावा धावपलकावरती. किरणचा शेवटचा चेंडू दिनेशसाठी वन्स अगेन. या वेळेला बॅटची कडा, तिथे क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आटोक्यात आला नाहीये, बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. 73 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. चला सानवी स्ट्रायकर्स, वाढ बघू नका खेळाडूंची. सानवी स्ट्रायकर्स, वाढ बघू नका खेळाडूंची. लगेच मैदानावरती यायचंय. बॅट्समन येण्याची वाट बघू नका. 74 धावांचं टार्गेट 4 ओव्हरमध्ये. जवळजवळ 1.5 ओव्हरचा वेळ सुरुवातीच घेतला गेला. चला बाबा 11, लवकर लवकर चला. नऊ चेंडू 31 धावांची बहारदार खेळी केली दिनेशनं. चला चला फलंदाज लगेच पाठवा आणि मीटिंग संपवा आपली. उद्या चला उद्याचं शेड्यूल आयोजकांना विनंती आहे. राजेशजी शिंदे सर, उद्याचं शेड्यूल. आजचे बॅलन्स मॅच भैरवनाथ टायगर विपक्ष श्रुती 11. सेकंड इनिंग स्टार्ट. 74 धावांचं टार्गेट. राजेश शिंदे सर, उद्याचा शेड्यूल आपण सांगूया सर्वांना. पहिला चेंडू, सेकंड इनिंग स्टार्ट. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिला चेंडू डॉट आला होता. सेकंड इनिंग्स मॅच चालू झाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय सूरज. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, काय जबरदस्त कॅच पकडली आहे लेग स्लीपला. पहिला गडीगारद. सह्याद्री कमिटी आणि SPL कमिटी, आपण स्टेज जवळ यायचंय.
SPL कमिटी आणि सह्याद्री असोसिएशन उद्याच्या दिवसात जवळजवळ 13 मॅचेस खेळवायचे आहेत. त्यानंतर म्हणजे जवळजवळ 17 मॅचेस. म्हणजे एकतर तुम्ही लवकर मॅच चालू करा नाहीतर मग ओव्हर कमी करा असं चित्र पाहायला मिळेल. गोलंदाज सूरज, नवीन फलंदाज यावेळेला अगदी वेगानं चेंडू जातोय डीप फाईन लेट कडे. चौकार, मोठे फटके, शोध सुरू झालाय. जर आणि तर या दोन शब्दांना पाहिलं तर 74 धावा बनवण्यासाठी मात्र सुरू केली आहे तयारी. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सूरज याचा पुल करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. हा अवांतर चेंडू, जास्त उसळी घेतलेला चेंडू. इथे मात्र आमच्याकडे इशारा देत आहेत हा अवांतर चेंडू आहे. या षटकामध्ये 2-3 मोठे फटके आले तर रन रेट अगदी पिकअप मध्ये येताना दिसेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज याचा. यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. लेग स्टंप वरून चेंडू गेलाय आणि तिथे डॉट बॉल. सूरज पुन्हा एकदा चेंडू डिलिव्हर करेल. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सेम डिलिव्हर चेंडू. डॉट पाहायला मिळतोय. प्रकाश या वेळेला अगदी चेंडू आपण पाहिला पॅडला आदळलाय. अपील देखील केली परंतु फेटाळून लावले पंचांनी. लेग बाय ची रन मिळेल. एकूण 1 धाव मिळेल. एका धावेने 6 धावा. स्कोरबोर्ड. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत 6. इथे मात्र चला वेळ लावू नका. नवीन गोलंदाज. यावेळेला चांगला चेंडू आहे. परकट झाला. शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव कंप्लीट. मात्र एकच धाव. 7 धावा धावफलकावरती. खोदून काढला चेंडू. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलण्याचा प्रयत्न. 1 धाव. एकेरी दुहेरीने फारसा फरक पडणार नाहीये. धावसंख्या बनवण्यासाठी मोठा फटका शोधून काढावा लागेल. या वेळेला लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. या फलंदाजांना अशा प्रकारचे 3 चेंडू खेळलेत परंतु कुठल्याही चेंडूवरती धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल.
पुढचा चेंडू इथे मात्र यावेळेला उडवून दिलाय अगदी अटकेपार षटकार. या षटकारानं एकूण धावसंख्या धावफलकावरती लिहिल्या जात आहेत 14 धावा. असेच मोठे फटके आता आपल्या बॅट वरती घ्यावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाही आहे. प्रकाश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला आणखी एक दमदार षटकार. आता मात्र सुरुवात झाली आहे 74चं टार्गेट पूर्ण करण्यासाठी. हे 2 फटके मात्र अगदी लाभदायक ठरत आहेत. 20 धावा धावफलकावरती, लगातार 2 षटकार. मागच्या इनिंग मध्ये देखील लगातार 3 षटकार पाहायला मिळाले होते दिनेश याच्या बॅट मधून. इथे मात्र प्रकाश आता आपल्या 2 फटक्यांना एक चांगलाच दुजोरा देतोय. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेला प्रयत्न, थ्रो केला गेला आणि इथे अगदी पुढे होऊन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा थांबू शकला नाहीये. या 2 धावेने ऑल टोटल 22 धावा धावफलकावरती. एक रन शॉट, 21 धावा. बारा बॉल 53 धावा. चला वेळ लावू नका दिनेश सर. आणि उद्या बरोबर 8 वाजता मॅच चालू होणार आहे, त्यामुळे 7:45 पर्यंत आपण रिपोर्टिंग करायची आहे. उद्या पहिली मॅच भैरवनाथ टायगर आणि श्रुती 11. 8 ला मॅच सुरू होणार. दुसरी मॅच फ्रेंड्स फायटर्स आणि ईश्वरी 11. त्यानंतर सलग मॅचेस होतील. अवांतर चेंडू, पंचांचा इशारा, हा खराब चेंडू. 22 धावा. या षटकामध्ये जवळजवळ 20 अधिक धावसंख्या बनवण्याचा निर्धार प्रकाश आणि फलंदाज ईश्वर याचा असेल. मोठा फटका, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि हा झेल संपलाय ईश्वरचा खेळ. उद्या पहिली मॅच भैरवनाथ टायगर विपक्ष श्रुती 11. 8 वाजता आपली मॅच लागणार आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर या, कारण उद्याची वेळ फार महत्वाची आहे. यावेळेस चेंडू आपल्याला पाहायला मिळते डॉट. मोठे फटके. प्रकाशला खरं तर स्ट्राइक वरती टिकणं फार महत्वाचं आहे. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सह्याद्री कमिटी आणि एसपीएल कमिटी आपण यायचं आहे. सह्याद्री कमिटी आणि एसपीएल कमिटी. नवीन फलंदाज. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र
डॉट बॉल. या वेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे कॅच. एका मागोमाग एक विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसत आहेत. नवीन फलंदाज आणि नवीन गोलंदाज अभि आहे ना. गोलंदाज कोण आहे? नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज आहे प्रकाश आहे ना. प्रकाश. या वेळेला लाभ केलाय. प्रकाशच्या बॅट मधून निघालेला याच दिशेचा हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. आपल्या क्रिकेटच्या करिअर मधील सर्वोत्कृष्ट फटका त्याचा मानावा लागेल, कारण आतापर्यंत या एक डीपला त्यानं 2 मोठे फटके लगावलेत. एकूण धावा झाल्यात 28. दुसरा बॉल. 46 धावा अजूनही. माफ करा, अजूनही 46 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. या वेळेला बॅटच्या टॉपला लागले बॉल आणि इथे मात्र मागे स्लीपला पकडला गेला. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या फार महत्त्वाच्या होत्या, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाहीये. या वेळेला लॉप केलाय लेग साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूकडे जातोय, परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर. चौकार. या चौकारानं एकूण धावा लिहिल्या जात आहेत 32. अजूनही बेचाळीस धावांची अजूनही गरज. या वेळेला अगदीच आणखी एक चौकार. 4 धावा. या 4 धाब्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचलाय 36 धावा. प्रत्येक चेंडूवरती अजूनही तो प्रहार करतोय आणि त्याला यश मिळतंय. या वेळेला आणखी एक धमाकेदार षटकार. काय जबरदस्त फलंदाजी. 42 धावा धावफलकावरती. अजूनही 32 धावांची गरज आहे. किती धावांवरती खेळतोय तो? 39 धावांवरती खेळतोय. या वेळेला उडवलाय चेंडू डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच पकडतोय आणि ही खरं तर मॅच या ठिकाणी संपते. थँक्यू सो मच दोन्ही टीमचा आभार आणि थँक्यू सो मच सर्वांचा आभार. आजचा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय, परंतु तत्पूर्वी सह्याद्री
आणि SPL कमिटी यावेळेस आपण स्टेज समोर यायचं. तिन्ही पंचांचा आभार